100 केलीये, क्षमा 1 सेकंदात मागून घ्यायची. अरे आठव, तुकडे कर, कूट त्या अंतकरणाला, मनाला, एक एक गोष्ट आठवून त्याचा पश्चाताप कर. देवाला तर समजू दे, देवाला तर दिसू दे की खरोखर माझं अंतकरण तुटलेलं आहे, भांगलेलं आहे. आणि त्या प्रार्थना देव ऐकतो. पुष्कळदा काय होतं, आम्हाला वाटतं आमचं अंतकरण शुद्ध आहे, पण ते भग्न झालेलं नसतं, त्याचं ते गुटलेलं नसतं, देवाच्या हातोड्याखाली ते आलेलं नसतं. म्हणून अशा लोकांची प्रवृत्ती काही वेळच अशी वाटते चांगली, पण थोडंसं काय झालं की परत ते पूर्वीच्या स्वभावाकडे प्रवृत्त होतात. का? कारण ते बारीक बारीक तुकडे होण्याचं अजून बाकी आहे, ते नीट कुटायचं अजून बाकी आहे. नीट कुटत नाही तोपर्यंत त्याचं मिक्सचर तयार होणार नाही आणि त्याचा धूर देवापर्यंत जाणारच नाही. म्हणून त्याला काय करावं लागेल, अंतकरणाचे बारीक बारीक कण करावे लागतील. असे घट्ट अंतकरण, लोखंडासारखे, पाषाणासारखे अंतकरण घेऊन आम्ही बसतो आणि देवाकडे उपोषण करतो. देवा या मागण्या तुला मान्यच करावं लागेल. देव म्हणतो तुम्हाला मी मांसमय हृदय देईन, तुमचे पाषाणमय हृदय फोडून त्याचे तुकडे करील आणि तुम्हाला मांसमय हृदय देईल. हे मांसमय हृदय हवं आहे. कठोर घट्ट अंतकरणाच्या लोकांच्या प्रार्थना देव ऐकत नाही. तो म्हणतो गर्भिष्ठांना मी दुरून ओळखतो, दुरून, अजून आला बी नाही, दुरूनच तिथूनच निघून जातो, येऊ पण नको, दुरून ओळखतो. आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे की स्तोत्र 34 आणि 18 मध्ये म्हटलं त्याप्रमाणे उत्पत्ती 32व्या अध्यायात आणि 26व्या वचनामध्ये आम्हाला वाचायची गरज नाही, पण आम्हाला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. याकोबाने हिमतीने परमेश्वराबरोबर मल्लयुद्ध केलेलं आहे आणि तो म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही. काय जबरदस्त संघर्ष आहे. पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी अगदी सोप्या रीतीने मिळत नाही, देव पण देत नाही. आम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागतो, युद्ध लढावं लागतं, तेव्हाच देव देतो. आम्ही 1-2दा प्रार्थना करून मिळत नाही म्हणून आम्ही पुष्कळदा सोडून देतो ती गोष्ट. नवीन करारामध्ये लिहिलं आहे मिळेल तोपर्यंत मागा, मिळो तोपर्यंत मागा, मिळत नाही तोपर्यंत मागा. म्हणजे संघर्ष करा, युद्ध करा. देवाला हे समजू द्या की मी किती आतुर आहे, माझ्या विनंत्या, मी थकलो नाही देवा, तुला मी ज्या गोष्टी मागत आहे द्याव्या लागेल. अर्थातच त्याच्या इच्छेने असणाऱ्याच तो देतो. काही लोक प्रार्थनेमध्ये संघर्ष करत नाही, त्यामुळे त्यांना आशीर्वाद मिळत नाही आणि ते यशस्वी होत नाही. आणि म्हणून पुष्कळदा या संघर्ष करत असताना प्रार्थनेमध्ये अडखळण येतं. परंतु जेव्हा प्रार्थना करणं अतिशय कठीण वाटतं तेव्हाच प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा प्रार्थना करणं कठीण वाटतं तीच खरी वेळ आहे प्रार्थना करण्याची. तो सर्वात हार्ड टाइम असतो. आणि म्हणून दानिएलाच्या जीवनामध्ये आम्ही देखील अनुभव बघतो. दानिएल आणि 6 आणि 10, कोणीतरी वाचा दानिएल 6 आणि 10. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. एवढं कठीण होतं, असं फरमान निघालं होतं की त्या राजाच्या प्रतिमेला
समोर झुकण्याचं फरमान त्याच्या विरोधकांनी जे त्याच्यावर जलसी करायचे, त्याला धरून देऊ पाहिजे, ज्यांना त्याची प्रगती सहन होत नव्हते, त्यांनी राजासोबत अशी मसलत केली की प्रत्येकाने त्या प्रतिमेसमोर झुकावं, नमन करावं. जेव्हा परिस्थिती कठीण होती, जेव्हा परिस्थिती सोपी नव्हती, सोप्या परिस्थितीत सर्वच करतात हो, पण जेव्हा परिस्थिती कठीण असते, प्रतिकूल असते, तेव्हा जेव्हा अशक्य वाटतं, तेव्हा राजाचं फरमान होतं, खिडक्या बंद करू नये केली. दानिएलाने प्रार्थना खिडक्या उघडून केली. त्याचा नित्यक्रम होता, दिवसातून 3दा गुडघे टेकून तो प्रार्थना करत होता त्या जिवंत देवाची. जरी एका बाजूला राजाचं फरमान आहे, तो घाबरला नाही. त्यांनी खिडकी उघडून प्रार्थना केली. प्रियानो, चॅलेंज समोरचा देत आहे, कारण मला ठाऊक आहे माझ्या बाजूने जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. या आत्मविश्वासाने दानिएलाने खिडकी उघडून प्रार्थना केली. आणि काय झालं? जेव्हायचं ते झालं, त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. घाबरला नाही हो, घाबरला नाही. आमच्यावर ते कुत्रे भुकले तरी आम्ही पळून जातो. सिंह तेही भुकेले, त्या सिंहाच्या गुहेत दानिएलला टाकलं. दानिएल तर निवांत आहे, पण ज्याने टाकलं त्याला झोप नाही वर. अंधकारमय सिंहाच्या गुहेमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये दानिएल तिथे प्रार्थना करत असेल. वर मखमलीच्या गाद्यांवर तो राजा झोपलेला आहे, त्याला झोप येत नाही. काय झालं असेल? भल्या पहाटेला उठून तो येतो. तो म्हणतो, दानिएला, ज्या देवाची तू सेवा करतो, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो, हा शब्द मधून नित्य सेवा करतो, त्याने तुला वाचवलं आहे का? देवाने स्वर्गदूत पाठवले आणि त्या सिंहाची तोंड बंद केली. सिंहाची तोंड बंद केली. आणि असं लिहिलं आहे, दानिएलाला काही इजा झाली नाही, काही हानी झाली नाही. दानिएल 6:10 आणि 22व्या वचनात लिहिलं आहे, आमचा देव पक्षपात करणारा देव नाही, तो आजही तोच देव आहे. विपरीत परिस्थितीमध्ये देखील जरी त्या जटा मासाला कुटून तुकडे तुकडे करून त्याचे बारीक बारीक कण केले, त्याची कठोरता, विशेष करून त्याचा जो स्वभाव आहे, नैसर्गिक स्वभाव आहे, म्हणजे सुवास देणं, तो सोडत नाही. त्याप्रमाणे विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही जर ख्रिस्ती म्हणतो, तर प्रार्थना आमचा स्वभाव असला पाहिजे. आणि कितीही काय होऊ द्या, माझ्यातला तो सुवास दरवळतच राहणार आहे, पसरतच राहणार आहे. त्याला तुम्ही झाकलं तरी त्याचा गुणधर्म प्रगटच होणार आहे, त्याला तुम्ही कुटलं तरी त्याचा गुणधर्म प्रगटच होणार आहे. हारत नाही, सोडत नाही, नष्ट होत नाही, घाबरत नाही. हे आहे प्रार्थनेमध्ये चिकाटी, सातत्य, आग्रह, युद्ध. आणि प्रार्थना हे आमचं नेचर आहे, प्रार्थना आमचा स्वभाव आहे, प्रार्थना आमचा श्वास आहे. ते देव नेहमी पाहत राहतो असतो. तिसरी गोष्ट, पाऊल तिमोथेला म्हणतो, तू सर्व माणसांसाठी काय कर. तिसरी गोष्ट, आपण मला फॉलो करता आहात का? काय
तिसरी गोष्ट, पहिली विनंती, दुसरी प्रार्थना, तिसरी रथबदली. मोशेने तिसरी गोष्ट कोणती घेतली? दोन्ही शास्त्रभाग असे जवळ ठेवायचे, ते मिळून आपल्याला हा धूप तयार करायचा आहे. पौल तिमोथेला तिसरी गोष्ट रथबदली सांगतो. देव मोशेला तिसरा पदार्थ गंधाबेरुजा घ्यायला लावतो. तिसरी गोष्ट चार पैकी हा एक रस आहे. पेरुला नावाचा एक मजबूत मूळ असलेल्या एक प्रकारची जी वनस्पती आहे त्यापासून हा रस काढला जातो. सुगंधित आहे. त्याच्यामध्ये खासियत अशी आहे त्याची की त्या वासामुळे सर्व कीटक, सर्व घाणेरडे माशा, कीटक असतात ते जवळ येत नाही. आपण पाहत असाल काही दुकानांवर ऊद जाळतात नाही का, ज्यामुळे ते लॉरीवर विकणारे किंवा कसं ते माशा, घाणेरडे कीटक येत नाही जवळ नाही का. आपण मच्छर म्हणा, झुरळ म्हणा, जे काही कीटक असतात, जे तो पदार्थ नष्ट करण्यासाठी, तो पदार्थ दूषित करण्यासाठी ते बॅक्टेरिया आणि ते सर्व ते त्यांच्या पायांना घेऊन येतात. त्याच घाणेरड्या माशा घाणीवर बसतात आणि त्या परत येऊन त्या पायांना ते जीवाणू चिटकलेले असतात, विषाणू चिटकलेले असतात आणि ते परत आमच्या खाण्याच्या पदार्थावरून बसतात आणि तेच आम्ही जेव्हा खातो तेव्हा आम्ही आजारी पडतो. त्याप्रमाणे या घाणेरड्या ज्या माशा आहेत, जे कीटक आहे, त्यांना दूर पळवण्याचं काम हा पदार्थ करतो, तो म्हणजे गंधाबेरुजा. आणि नवीन करारात आहे रथबदली, मध्यस्थी. फार महत्वाचा आहे. मी म्हणतोय तिसरी गोष्ट की तिमोथेमध्ये आपण तिमोथेला पाऊल सांगतो हा प्रार्थनेचा तिसरा टप्पा आहे. आणि जेव्हा आम्ही बघतो की रथबदली आमच्या प्रार्थनेमध्ये मध्यस्थी इतरांसाठी करणं गरजेचं आहे. रथबदली, मध्यस्थी म्हणजे काय? एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी तिसऱ्या व्यक्तीकडे केलेली विनंती म्हणजे मध्यस्थी आणि रथबदली म्हणतात. इतकी मोठी जबाबदारी ख्रिस्ती लोकांनो आमच्यावर आहे. आम्ही इतके स्वार्थी आहोत, इतके स्वकेंद्रित आहोत, इतके सेल्फिश आहोत. आमच्या प्रार्थना फक्त आमच्यासाठी केल्या जातात, आमच्या लेकरांसाठी, आमच्या परिवारासाठी. देवा मला हे दे, देवा मला आशीर्वाद दे, देवा मला ते दे. आमचा शेजारी अडचणीत आहे, आमचा शेजारी बंधनात आहे, आमचा शेजारी व्यसनात आहे, त्यांची लेकरं उघड्यावर आहे, कितीतरी वर्ष झाली माझ्या शेजारी तो आहे. त्याच्यासाठी मध्यस्थी प्रार्थना मी करत नाही. त्याची सुटका व्हावी, देवाने त्याला सोडवावं म्हणून मी प्रार्थना करत नाही. आणि मी सांगतो गॅरंटीने, देवाच्या वचनात लिहिलं आहे, पाऊल तिमोथेला सांगतो सर्व माणसांसाठी रथबदली करा. देव मोशेला सांगतो जेव्हा तू धूप तयार करशील त्यामध्ये गंधाबेरुजाचा समावेश कर, ज्यामुळे हे सर्व कीटक, ज्यामुळे हे सर्व ते पदार्थ नाश करणारे जे किडे मकोडे आहेत, माशा आहे घाणेरड्या, त्या जवळ येणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या प्रार्थनेमध्ये मध्यस्थीची, विनंतीची, रथबदलीची प्रार्थना समाविष्ट असली पाहिजे. जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो त्याचा अर्थ आम्हाला इतके आशीर्वाद देतात. आमचं प्रार्थनामय जीवन, आमचं आध्यात्मिक जीवन, आमचं देवाच्या सानिध्यात असलेलं जीवन नष्ट करण्याचे हे कीटक, या घाणेरड्या माशा, जे सैतानी शक्ती आहे ते प्रयत्न करत असतात आम्हाला नाश करण्यासाठी. आणि त्या पुष्कळ वेळेला पुष्कळ लोकांचा त्यामध्ये नाश होऊन गेलेला आहे. पण जो मध्यस्थी करतो इतरांसाठी, त्याचा नाश करणं सोपं नाही. या माशा जवळ येणारच नाही, हे घाणेरडे कीटक आमचा नाश करू शकणारच नाही, या दुष्ट शक्ती आम्हाला पाडू शकणारच नाही. जेव्हा आमच्या प्रार्थना स्वकेंद्रित नसून आमच्या प्रार्थना रथबदलीच्या असतील. आमचा खरा मित्र, ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो आताही आमच्यासाठी पित्याच्या शेजारी बसून मध्यस्थी करत आहे.
ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय? मग त्याचे अनुयायी म्हणून आमचं कर्तव्य नाही का आमच्या प्रार्थनांमध्ये इतरांचा समावेश करून घेणं? फक्त मलाच आशीर्वाद द्यावे, त्याला देऊ नये? अरे इथपर्यंत आहे, उलट त्याला मिळाले तर मला वाईट वाटतं. असं कधी झालं का हो? शेजारचा घरामध्ये एखादा पास झाला, एखादा लेकरून आम्ही पेढे वाटले, आम्हाला आनंद झाला. एखाद्याने काय वस्तू घेतली, मला आनंद झाला. एखाद्याची पदोन्नती झाली, मला आनंद झाला. मी कधी असं पाकिट मी टाकतो, उपकार सुसदा, काय काय उपकार, मला असं असं मिळालं, असं असं झालं, ठीक आहे, तो वैयक्तिक भाग झाला. परंतु देवाचं वचन मला काय शिकवतं? त्या प्रार्थना माझ्यासाठी तर करून करून माझं आयुष्य संपण्यात आलेलं आहे, पण इतरांसाठी केल्या का? एखादं पाकिट अमुक अमुक व्यक्तीला असं असं मिळालं देवा म्हणून मी उपकार स्तुती करत आहे, कधी ऐकण्यात आहे? कधीच नाही. का? कारण आम्ही इतके स्वकेंद्रित लोक झालेले आहोत. आम्हाला मिळालं म्हणजे बस, बाकीच्यांना नसेल तरी मला काही त्याचं घेणं देणं नाही. मग हा जर माझा स्वभाव आहे आणि हा स्वभाव धरून मी जर प्रार्थना करत आहे देवाकडे, कोणत्या अपेक्षा आहे देव मला देईल? जर मी प्रभूची प्रार्थना दर रविवारी म्हणतो, घरी म्हणत असेल, आणि त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये ती प्रार्थना तर फक्त एक मॉडेल आहे. येशूने शिष्यांनी येशूला सांगितलं, येशू आम्ही प्रार्थना कशी करावी आम्हाला तू शिकव. आणि तेव्हा येशू त्यांना शिकवतो की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असं असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा वगैरे वगैरे वगैरे. आणि तो म्हणत असताना म्हणतो, जसं आम्ही आमच्या अपराध्यास क्षमा केली तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. म्हणजे जसं मी इतरांची क्षमा केली तू माझी क्षमा कर. माझ्या मनात इतरांविषयी वाईट भरलेलं आहे आणि देवाकडे मागतो, देवा मला असं दे तसं दे. मिळेल का? सर्वात सोपी गोष्ट, आज माझ्याकडे काय नसेल, मी ते मागून मागून थकून गेलो, पॅटर्न बदला, इतरांसाठी प्रार्थना करा. देवा त्याला तू दे, देवा तिला तू दे. बघा, देव तिला त्याला तर देईल, पण सोबत मलाही देईल. हा फरक आहे प्रार्थनेचा. म्हणून पाऊल तिमोथेला म्हणतो, जेव्हा तू प्रार्थना करशील सर्व माणसांसाठी तेव्हा रदबदली कर. परमेश्वर मोशेला म्हणतो, तुमच्या प्रार्थना धुपा समान सादर होण्यासाठी त्याच्यातला तिसरा पदार्थ मला हवा आहे, त्यामध्ये तो देवानी सुचवलेला आहे, आणि तो म्हणजे गंधबिरूचा, म्हणजे सर्व कीटक नाश करणाऱ्या प्रवृत्ती दूर पळवण्याचं काम. माझ्यावर ह्या नाश करणाऱ्या प्रवृत्ती इतक्या हावी झालेल्या आहेत की माझ्या प्रार्थना नुसत्या व्यर्थ आहे. चेन प्रेयर कर, उपासाच्या प्रार्थना कर, शुक्रवारच्या प्रार्थना कर, बुधवारच्या कर का सप्ताहाच्या कर, उपयोग नाही. जर मी इतरांसाठी प्रार्थना करत नाही, इतर म्हणजे फक्त मी, माझी पत्नी, माझी लेकरं, माझे नातेवाईक हे नाही. येशू म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रेम करा, आमच्या दुश्मनांसाठी प्रार्थना करा. इतका सोपा फॉर्म्युला आहे जो आम्हाला खूप कठीण आम्ही करून ठेवला. इतकं कपट आणि इतका राग आणि द्वेष माझ्या मनात असतो की मी त्या माझ्या ज्याने माझं वाईट केलंय त्याच्यासाठी प्रार्थना सर्वात कठीण गोष्ट असेल तर ती आहे, इम्पॉसिबल आहे. सर्वात मोठी गोष्ट आहे एखाद्याला क्षमा करणं. सर्वात डेअरिंगची गोष्ट आहे एखाद्याकडे क्षमा मागणं. त्या ज्यांनी एखाद्याकडे क्षमा मागितली त्याच्या सारखा शूरवीर या जगात नाही. माझ्यातला मीपणा मला झुकू देत नाही. फार मोठी गोष्ट आहे.
येशूचा काय अपराध होता? कोणाचं वाईट केलं? त्याला त्या शिक्षेस एवढी भयंकर शिक्षा दिली. जगाच्या इतिहासात इतकी भयंकर शिक्षा कोणाला मिळाली नाही, तेवढी शिक्षा येशूला मिळाली. तरी तिथून तो म्हणतो, जेव्हा तो तोंड उघडतो तेव्हा तो म्हणतो, हे बाबा यांना क्षमा कर. मी कोण? एवढे हाल तर माझे कोणी करत नाही, करणार नाही. तरी वर्ष माझ्या अंतःकरणात एखाद्या विषयी इतका राग साचलेला आहे, एवढं कपट साचलेलं आहे, मी त्याच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करू शकत नाही. अरे तोंड पाहू शकत नाही. चर्च मध्ये आम्ही शेजारी बसलेले आहोत, पण आम्ही सलाम करू शकत नाही चर्च सुटल्यावर. आणि प्रार्थना करतो आणि देव मला देईल अजून असं सांगतो, असं वाटतं मला कधीच मिळणार नाही. इम्पॉसिबल. कारण देव त्याच्या फॉर्म्युल्यात, त्याच्या चौकटीत असलेल्याच प्रार्थनांचं उत्तर देतो. मला वाटतं म्हणून नाही. म्हणून प्रियांनो, हे माझ्यावर कीटक आणि घाणेरड्या माशा बसलेल्या आहे ना, माझे आशीर्वाद हिरावून घेतलेले आहे. माझ्यात रोग राईचे जंतू पसरून दिलेले, व्हायरस सोडून दिलेले आहे. हे पापाचे व्हायरस, गर्वाचे, रागाचे, कपटाचे, क्षमा न करण्याचे, हेवा करण्याचे, हे ते घाणेरड्या माशांनी त्या घाणीवर बसलेले तिथून माझ्या